धर्म काय आहे? साक्षात राम आहे. रामजी काय आहे? धर्म विग्रहवान राम, साक्षात धर्माचा विग्रह श्री राम आहे. अशा प्रकारे रामकृष्ण भगवंताचं परम पावन चरित्र या जीवाला प्राप्त झालंय. तर तो क्षण या जीवाच्या परम कल्याणाचा क्षण आहे. अशा श्रीमद भागवतामध्ये आपण आज तृतीय दिवशी आरंभ करूया. नारायणो परो योगो, नारायण पर तप, नारायणं परम ज्ञानम, नारायणं परागती. भगवान श्री नारायण यांच्या कृपेने भगवंताचे अनंत अवतार, सर्व अवतार नारायणातून प्रगट होतात आणि नारायण जलामध्ये आहे. साक्षात नारायणामध्येच संपूर्ण अवतार अंततोगत्वा विलीन होतात. परंतु काही अवतार असे आहेत जे नारायणामध्ये न जाता साक्षात भागवतकार नव अर्णव आणि समुद्र, भागवत रूपी समुद्रामध्ये प्रवेश केलेला आहे. असे भगवान कृष्ण अवतार आहेत. आइए आज भगवान हनुमान जी महाराजांचा मंगलवार आहे. श्री हनुमान महाराज जी का कीर्तन करते. आइए हनुमंत पधारिए, आसन धरो, आइए हनुमंत पधारिए, प्रेम दे गादी धरो, आसन करे स्वीकार. भगवान हनुमानजी नित्य कथा श्रवण करण्यासाठी रसिक आहात आणि श्री हनुमानजींना राम नाम फार प्रिय है. आइए नाम कीर्तन के साथ तृतीय दिवस भागवत मध्ये प्रवेश करूया. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम. आनंद आनंद हरि का नाम, श्री राम जय जय राम. आनंद हरि का नाम, श्री राम जय जय राम. सुमिरो पवन सुत पावन नाम, श्री राम जय राम. अपने बश कर राखो राम, श्री राम जय राम. रघुपति राघव राजा राम, श्री राम जय राम. पतितो उद्धारक पावन नाम, श्री राम जय राम. गंगा जल सा पावन नाम, श्री राम जय राम. श्री राम जय राम, श्री राम जय राम. बोलो श्री राम जय राम, श्री राम जय राम. आनंद आनंद हरि का नाम, श्री राम जय राम. श्री राम जय राम. श्री राम जय राम. संत म्हणतात स्वर से सुनाओ, सारे गम से सुनाओ, बड़े ढंग से सुनाओ, सबको महिमा राम नाम की, महिमा कृष्ण नाम की. भगवान की महिमा स्वर से, बेस्वर से, ढंग से, सारे दुखों से, दुख में जब आए समस्त जीवन काळामध्ये निरंतर भगवान की महिमा का गायन श्रवण करो. नहीं सब बढ़िया होगा, सुख दुख दूर होगा और दुख दूर होगा, सब बराबर व्यवस्थित होगा, फिर कथा में जाएंगे. असं काही वेळा होते ना? नाही. म्हणजे उठते बसा, उठते राम बोला, बसता राम बोला, सोता राम बोला, जागता राम बोला, दुःखात राम बोला, सुखात राम बोला. ज्याप्रमाणे किती समय नसला तरी आपण जेवण करतो, रात्री झोपतो, आवश्यक अंग पूर्ण करतो, अशाच प्रकारे
दुःखात सुखात उद्वेगात प्रसन्न मनात प्रत्येक समय राम बोला राम बोला राम बोला. आणि वृंदावनाचे संत तर म्हणतात राम आणि राधा. राम म्हणजे राधा. जो भगवती राधा राणी रुक्मिणी राणी यांचं पूजन करतो त्यांना कृष्ण भजनाच्या पुण्यात योग्यतेचा कृपा प्राप्त होते. जोपर्यंत भगवतीचं पूजन होत नाही तोपर्यंत भगवंताच्या पूजेचे अधिकारी नाही आहे आपण. म्हणून सर्वप्रथम राधा मग कृष्ण. राधे श्याम उमापती श्याम साक्षात महादेव की जय रमापती रामचंद्र की जय. तो पहिले रमा आणि लक्ष्मी सीता मैया पहिले राधा मैया इस प्रकार प्रथम देवीचं नाव आलेलं आहे. ऐसे भगवान का अनंत अवतार अनंत नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम तम नमामि हरिं परम. वर्ष युग सहस्राणि तद उदम केशवम. साक्षात एक विराट ब्रह्मांड उत्पन्न झाला. त्याला संस्कृतमध्ये अंड म्हणतात. हे पूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं. परंतु या ब्रह्मांडामध्ये सरस्वती भगवतीचं प्रागट्य नाही झालं. जर सरस्वती प्रगट नाही झाली तर ब्रह्मांडामध्ये हालचाल नव्हती, वाणी नव्हती. वाणी चिवचिवाट किलबिल पशु पक्ष्यांचा. जोपर्यंत वाणी नाही तोपर्यंत सृष्टीचा आरंभ कसा. पुन्हा ब्रह्माजी महाराजांनी तप केलं आणि मग तपाने भगवती सरस्वती प्रगट झालेली आहे. सरस्वती प्रगट झाल्यानंतर भगवंताच्या श्री चरणामध्ये कुवरलो पृथ्वी खालचे तल अतल वितल तलातल रसातल पाताल 7 लोक खाली. भगवंताच्या कटी प्रदेश मध्ये इथे नाभीमध्ये कुवरलो हे पृथ्वी लोक आणि भगवंताच्या पूर लोकामध्ये स्वरलोक माने सतलोक तपलोक वैकुंठ लोक सर्व उपर गेलो. अशा प्रकारे ओम भूर भुवस्व भू भुवस्व अशी 3 लोकांची उत्पत्ती झाली. 7 पाताळ नाभीपर्यंतचा वरलोक आणि स्वरलोक सत्यलोक पर्यंतचे लोक जे आहेत ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. महाराज हा द्वितीय स्कंद आहे. भगवान श्री शुकदेव महाराज परीक्षित महाराजांना या 10 अध्यायाच्या छोट्याशा स्कंदामध्ये सांगतात. अनेक प्रश्न परीक्षित महाराजांनी केलेले आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर आता भगवान शुकदेव महाराज आरंभ करतात. म्हणतात सत्कृत प्रणमामि कृष्णस्य मातुस्तव्यम पीपेकम हि हरियातम मनो येषाम देव्यो नित्य नमो नमः. देव्यो नित्यो नमो नमः. जो एक वेळा भगवान श्री कृष्णांना प्रणाम करतो त्यांना सर्वांना प्रणाम करण्याचं सौभाग्य मिळतं. सर्व देवी देवतांना. सारा ब्रह्मांड ज्या ब्रह्मा विष्णू महेश भगवंताने निर्माण केलेला आहे त्या भगवंताचे आदिदेव भगवान कृष्ण आहे. भगवान श्री शुकदेव महाराज म्हणतात. म्हणून भागवताचा एक श्लोक तर मला फारच आवडतो. आणि कुंती महाराणी जी पांडवांची आई आहे परम भक्तानी आहे. ज्या कुळामध्ये महाराज सासू जशी तशीच भाऊ तशीच पुत्रवधू आहे ना. कुंती महाराणी जशी तशीच द्रौपदी. एवढे दुःख आले तरी देवाला आठवते प्रत्येक समय. द्रौपदी दुःखात आठवते. उत्तरा सुद्धा जेव्हा कष्ट आलं तेव्हा आठवते. परंतु कुंती महाराणी जेव्हा सुख आलं तेव्हा पण आठवते देवाला. अशा 3 समस्त कुळ भगवंताच्या आश्रयात राहणार अशी कुंता महाराणी फार छान सुंदर भगवंताची स्तुती करते. माझी तर प्रार्थना आहे हा श्लोक तुम्ही सर्वांनी कंठस्थ करा. भागवताचा श्लोक आहे कुंती महाराणीचा देवाचा श्लोक. असं कधी बसलं नाही पाहिजे बाबा. असं बसल्याने याला दरिद्र आसन म्हणतात. दरिद्र आसन म्हणजे इंद्र जरी अशा आसनात बसला ना तर त्याच्या जीवनात दरिद्रता येईल. असं बसावं. काही आपल्या गावातले ग्रामस्थ असे बसतात. हे चांगलं आहे. म्हणजे जेणेकरून आपला जो पोटाचा भाग असतो तिथे अशी आपली आतडी अशा प्रकारे झाली पाहिजे. आणि असं बसलं तर आपला जो पाठीचा कणा आहे त्या कण्यावर बसल्याने महाराज समस्त इथपर्यंत प्रेशर येते आणि अंततो गत्वा समस्त 7 केंद्रामध्ये हानी होते. 7 केंद्र आहे ना. ब्रह्मकेंद्र इथे साक्षात मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धाख्य आज्ञा केंद्र आणि इथे सहस्त्रार 7च्या 7 केंद्राची हानी. कसं बसलं पाहिजे याला म्हणतात सुखासन.
सुखासन, सिद्धासन पालती मारून एकावर एक. सिद्धासन सामान्यतः सर्वांना येणार नाही, परंतु सुखासन येईल, त्याला सुखासन म्हणतात. एक आसनावर बसावं. तर कुंती महाराणीचा श्लोक आपण आज उच्चारण करूया. आज भागवत विशाल आहे, 3 दिवसाची कथा विशेष रूपाने घेऊया. प्रत्येक कथेला अल्पस्पर्श करूया. प्रथम माझ्यासोबत बोला, डोक्यावर पदर घ्या. भागवताचा श्लोक आहे. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. काय सुंदर नाव आहे. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. जो भगवंताला नमस्कार करतो, नमन करतो, न मम, अर्थात मी नाही. ज्या मैं आहे त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. मी, माझं नाव, मला तू काय बोललीस, थांब दाखवते तुला. हे जे मैपणा आहे ना, याच मैने अनेक कष्ट, दुःख, पीडा, पुढच्या जन्मात सापाच्या योनी जावं लागेल. तू जीवनभर मी म्हणतो जास्त बोलतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये मैं असा दाखवतो ना मुली, आणि मैं दिखाऊंगा. तो ज्याच्या जीवनात मैं असतो तो पुढच्या जीवनामध्ये बकरा बनतो अथवा तर साप बनतो, कारण देह अभिमान आला. परंतु कथेला न मम इति अज्ञान, न मम इति ज्ञान. मम जे असते मैं तो अज्ञान आहे, आणि मी नाही, मेरा नहीं अभी तो सब मेरे है. अपना नहीं, अपनों के लिए जिया जाए. आपलंच नाही, सर्वांसाठी जो जगतो त्याला महापुरुष म्हणतात. तो ब्रह्मा जी ने संकल्प करके महाराज नारद जी ने प्रश्न किए है, तो भगवान ब्रह्मा जी ने ध्यान किया भगवान नारायण का. जो भागवत ब्रह्मा जीला प्राप्त झाली तीच भागवत ब्रह्मा जी ने नारद जींना दिली. आणि ब्रह्माजी महाराज म्हणतात की नारदा, पहले विवेक जागृत करो. कहाँ हम फंसे हैं, जहाँ हम फंसे हैं वहाँ स्वयं को जान लो. कुठं आमचं मन संसारामध्ये रमलेलं आहे आणि तिथून हळूहळू काढायचं आहे. जिथे आपली आसक्ती आहे ना, की मला चाय बिना नाही चालणार, मला ही गोष्ट हवी ती हवी, तिथून हळूहळू मनाला काढायचं आहे. आणि आज आमची ब्राह्मणी काकू काय म्हणते की उद्या सकाळी बाबा चला, अधिक मास चालू आहे, छान आपण आंघोळ करू पद्म तलावावर. अरे फार छान, जय हो. माझी यानंतरची कथा जगन्नाथपुरी क्षेत्रामध्ये होती. ज्या कथेला मला समुद्र भगवंताचं स्नान, त्याला पुरुषोत्तम क्षेत्र म्हणतात जगन्नाथपुरी, तिथे माझी इच्छा होती. मग अचानक कॅन्सल केली मी. वृंदावनामध्ये 2 कथा आहे, भागवत कथा, हरिवंश पुराण. तिथून वृंदावनात झाला. तो म्हटलं अरे देवा, समुद्र स्नान या महिन्यामध्ये फार पुण्यदायी आहे, तीर्थाचं स्नान पुण्यदायी. आता येणार नाही, पण जी मनात इच्छा होती. आज ब्राह्मण देवाच्या घरी जेवण होतं आणि साक्षात ब्राह्मणी माताजी म्हणाली सकाळी आपण जाऊ कुठे, पद्मतीर्थावर. या अधिक मासामध्ये जो तीर्थामध्ये आंघोळ करतो महाराज, समस्त देव नद्यांचं, समस्त तीर्थांचे आंघोळीचं पुण्य मिळते त्याला. आणि आपल्या नजदीकच आहे, दूर नाही आहे. पद्मतीर्थ साक्षात भगवंताचं पद्म जिथे अवस्थित झालेलं आहे. भगवंताचे एक भक्त आहे, शंख, चक्र, गदा, पद्म. आणि भगवान बालाजी महाराजांचं दर्शन करा, तर हातात पद्म नाही आहे, खाली पडलेलं आहे मूर्तीला. असंच बघितलं ना, जी मूर्ती आहे भगवंताची, श्री विग्रह आहे गोविंद भगवान, तिरुपती भगवान, साक्षात भगवंताचा वत्स गुल्म खाली आहे, हातात नाही आहे. बघा बरोबर. अशा पद्मतीर्थात उद्या स्नान प्राप्त होत आहे. तर ब्रह्माजी म्हणतात की नारद, तुम्ही जिथे पहिले फसले आहे तिथे स्वयंला जाणून ओळखून त्या आपल्या विषयाक्रांत मतीला तिथून काढा आणि मग जो शेष मन, बुद्धी, चित्त राहते ते भगवंताला अर्पण करा. अशा प्रकारे भागवतामध्ये प्रवेश करा. भागवत कशासाठी श्रवण केलं पाहिजे की आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला संसाराची आवड निर्माण झाली आहे. जो संसार पूर्व नव्हता, नंतर राहणार नाही, परंतु अशा संसाराचा परिपूर्ण मनातून आकर्षण असून
त्याच संसाराच्या गतीने पुन्हा पुन्हा जन्म मरणाला यावं लागते. परंतु भागवताच्या श्रवणाने हळूहळू देवाची आठवण निर्माण होते. देवाच्या सुंदर अशा लीला कथेचं भान व्यवस्थित हृदयाला होते आणि परिणामतः भगवंताच्या कथेला मन लागल्याने या जीवाला मोक्ष मिळतो. श्री ब्रह्माजी महाराज म्हणतात, तपसो हि विना नास्ति सिद्धी पुत्री शोभते सर्वांसां कर्म सिद्धानां मूलम हि तप उच्यते. तपस्या करणं सर्व सिद्धीचं मूळ कारण आहे आणि शेकडो तप आहे. कोणकोणचे तप करणार? शुक्राचार्य महाराजांनी खाली डोकं वर पाय, झाडावर, फांदीवर, शाखेवर आणि खाली मिरचीचा धुवा असं तप केलं. सांगा, आपण करू शकतो का? खाली डोकं करावं, वर पाय असावं, शाखेवर आणि धुवा मिरचीचा, असे तप करून एका पायाच्या बोटावर उभे राहून हिरण्याकश्यपानं शेकडो वर्ष तप केलं. तर बिना तपाकुच काही मिळणार नाही. तप तर हवायच. किमान एकादशीचं तप करायला पाहिजे. एकादशीच्या पावन दिवसाने जो तप करतो, उपवास करतो, देवाचं दर्शन करतो, देवाला तुळशी वाहतो, दिवा लावतो, तुळशी वृंदावनाची परिक्रमा करतो, गाईला महाराज पूजन करतो, विष्णू सहस्त्रनामचं पाठ करतो आणि किमान 12 वाजेपर्यंत तरी रात्री जागरण करून कीर्तन करतो आणि द्वादशीला पारण करतो. हे तप प्रत्येक ग्रहस्थाला केलं पाहिजे. किमान एवढं जरी तप जीवनात नसेल तर तो मनुष्य नावाने मनुष्य नाही आहे. बिना पूछ का पशु है. बस त्याला पूछ नाही आहे, शेपूट नाही आहे, बाकी तो पशुच आहे. त्याच्या जीवनात एकादशी नाही. छोटंसं बाळ असेल अथवा वृद्ध असेल तर त्यांना क्षमा, त्यांनी एकादशी नाही करावी. वृद्ध असेल तर होत नाही, शरीर अनुकूल नाही. परंतु आपण सर्वांनी एकादशी हे तप केलं पाहिजे. ब्रह्माजी महाराज म्हणतात, या तपानेच महाराज आणि परम तप आहे भगवंताची लीला कथा श्रवण करणं. 24 अवताराची कथा सांगितलेली आहे. महाराज बघा, भगवान जलामध्ये प्रविष्ट झाले आणि भगवान मीन मछलीच्या रूपामध्ये, कश्यपाच्या रूपामध्ये जलामध्ये प्रगट झालेले आहे. ब्रह्माजीने भागवत नारदांना सांगितले. भगवान वनामधले पशु झालेले आहे, नरसिंह रूपामध्ये, सिंह रूप, नराचं शरीर आणि सिंह. दुसरा अवतार वराह, तिसरा अवतार हंस. हे भगवंताचे वनामधले अवतार आहे. भूदेव ब्रह्मणाच्या रूपामध्ये भगवान परशुराम आलेले आहे. ब्रह्माजी म्हणतात वामन रूपामध्ये आणि कल्की रूपामध्ये भगवान ब्राह्मणाच्या घरी आलेले आहेत आणि राजाच्या रूपामध्ये भगवान राम, भगवान कृष्णचंद्र, भगवान ऋषभदेव, भगवान पृथु आणि भगवान बुद्ध झालेले आहेत. हे राजा रूपामध्ये. आणि वैद्य रूपामध्ये धन्वंतरी अवतार आहे. तपस्वी रूपामध्ये भगवंताचा सनकादी अवतार, नारद अवतार आणि नर नारायण अवतार, असे 24 अवतार ब्रह्माजीने भागवत श्रवण केले आणि 4 श्लोकांमध्ये या भागवताचा अर्थ सांगितला. 4 श्लोक ब्रह्माजी म्हणाले की मी भगवंताच्या दर्शनासाठी क्षीरसागरात गेलो. क्षीरसागर म्हणजे जगन्नाथपुरीला जे सागर आहे त्याला क्षीरसागर म्हणतात. साक्षात या कली काळामध्ये दारुल भगवान, दारुल म्हणजे काष्ट, काष्ट म्हणजे लकडी, लकडीचे भगवान, लकडी मराठी लाकूड, लाकुडाचे अंगाचे भगवान बनलेले आहेत. समस्त मूर्ती दगडाची असते, पाषाणाची, परंतु जगन्नाथचे कसे आहेत? लाकडाच्या मूर्तीचे बनलेले आहेत. तर तो क्षेत्र क्षीरसागर, तिथे भगवान शेषशय्यावर भगवंत नारायण पहुडलेले आहेत. आपण दक्षिणला जाऊ तर पेरुलिंगम असे भगवान पहुडलेले. अशा भगवंताचं दर्शन केलं आणि महाराज लक्ष्मीजी भगवंताच्या आगमन, ब्राह्मण देवाच्या आगमनाने कुठेतरी छुपणे केली आहे, काय म्हणून मराठीमध्ये, लपण्यासाठी. तेव्हा भगवान नारायण म्हणतात की आजपासून तू माझ्या हृदयामध्ये अवस्थित हो. कोणी घरामध्ये अतिथी येतात तर अर्धांगिनी कुठे जावी, तर भगवंताने लक्ष्मीजीला कुठे स्थान दिलं? हृदयावर. ज्या घरामध्ये पतीच्या हृदयावर पत्नी आहे, अर्थात घरची स्त्री हृदयामध्ये आहे. स्त्री ही पायामध्ये ठेवण्यालायक नाही आहे, डोक्यावर घेण्यालायक नाही आहे. पायातून भगवान शिवाच्या निघून गेली, भगवान नारायणाच्या पायातून निघून गेली. शिव भगवंतांनी डोक्यावर ठेवली, तिथून पण निघून गेली. स्वरमंडलामध्ये ठेवली होती ब्रह्माजी, तिथून पण निघून गेली. तर स्त्रीला ठेवावं कुठं? परस जसं हातात पण ठेवू शकत नाही, पायात पण ठेवू शकत नाही. नाही, माझी अर्धांगिनी माझ्या पायामध्ये राहावी, नाही.
डोक्यावर पण ठेवू शकत नाही. तर मग म्हणे स्त्रीचं स्थान कुठे? तर डोळ्यांच्या खाली. निरंतर पतीला हवंय असं नाही की मी अलग शहरामध्ये काम करते, तू अलग ठिकाणी राहा. अशा प्रकारे पती पत्नी वियोग जीवन ठीक नाहीये. आज कलिकाळ असा झाला की पत्नी कुठे दिल्ली, पती कुठे मुंबई. अरे राम राम, तो जीवन विस्कळीत. धन आलं परंतु धर्म गेला. पतीचा धर्म आहे, पत्नी का होनी चाहिए हृदय के ऊपर. तो भगवान नारायणांनी श्री लक्ष्मीजीला हृदयामध्ये स्थान दिलं आणि ब्रह्माजीच्या आगमनाने भगवान नारायणांनी करे स्पृणा, ठाकुर जी ने अपना हाथ श्री ब्रह्मा जी के हाथ को अपने हाथ में लिया और भगवान ब्रह्मा जीला सांगितलं की हे ब्रह्मा जी, तुम्हाला सृष्टी निर्माणासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व मी निर्माण केलेलं आहे. सर्व निर्माण केलेलं आहे. बघा, माती सुद्धा भगवंत आहे, जल वायू अग्नी सर्व भगवंत आहे असं जाणलं पाहिजे. मातीतून घडा बनला तर माती आणि घडा अलग आहे का? मातीतून तो घडा बनला आणि तो घडा फुटला तरी माती, आणि घडा तरी माती. दिसायला घडा दिसतो, माती दिसत नाही. दिसायला सोनं दिसते की अंगुठी दिसते? म्हणजे अंगुठी दिसते, पण ते सोनंच आहे. अशाच प्रकारे समस्त वासुदेव रूपम असं जाणलं पाहिजे. असा सुंदर ज्ञान दिया. आणि 4 श्लोकामध्ये भागवत ब्रह्माजींनी श्रवण करविले. ब्रह्माजी म्हणतात अहमेवा समेवाग्रे ना अन्य सदसत् परम यदे पश्यादम यदे तस्यम सो अवशेष्यत सो सहम. अहमेवा समेवाग्रे. भगवान म्हणाले की सृष्टीच्या पूर्वी मी होतो आणि सृष्टीच्या मधात पण मीच आहो आणि सृष्टी अंत सुद्धा मीच राहणार. जो सत और असत के परे भी मीच आहो. या सृष्टीचा जो सत अंश आहे, सच्चिदानंद, तो मीच आहो असं मला जाण. सर्व रूपामध्ये मीच आहो. सेवक पण मीच आहो, मित्र पण मीच आहो, शत्रू पण मीच आहो. देव शत्रू देतो कशाला? आपण सावधान राहावं यासाठी शत्रू देतो. मित्र देतो कशाला? उल्हास आनंद व्यक्त व्हावा. तो शत्रू मित्र हे सर्व जीवनात जे काही मिळत आहे ते देवाचा प्रसाद समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण श्री गोवर्धन भगवंताचा प्रसाद बनवतो, काला बनवतो, त्या काल्यामध्ये काय असते? साक्षात काकडी पण असते, गोड पदार्थ पण असते आणि करेला पण असते, सर्व असते. तो महाप्रसाद. अशाच प्रकारे जीवनामध्ये सर्व काही प्राप्त भगवंतच आहे असं जाणलं पाहिजे. द्वितीय श्लोक ब्रह्माजी म्हणाले, एक चतुर्श्लोकी भागवत आहे. ध्यान से सुनना. आप इधर निरंतर ध्यान दो. हे मैया इकडे बघा, माझ्याकडे बघा. कथेला आपण आलो, हे सर्व चालत राहणार. माझा तुमच्याशी, तुमचा माझ्याशी एवढा संबंध आहे. भगवंताची कथा आहे ना. 100 वर्षापूर्वी तुम्ही मला कुठे जाणत होता, नंतर मग मी तुम्हाला कुठे जाणणार. परंतु संबंध भगवंताचा आहे. भगवंत सत्य आहे. त्यामुळे पूर्ण एक मन लावून कथेला बसा. कथेमध्ये मन लावा. ज्याचे कथेला मन लागलं त्याच्या हृदयामध्ये भगवंत कानाच्या द्वारे प्रवेश करतात. ज्याच्या कानाच्या द्वारे हृदयात भगवंत गेले त्याला अंदर शोधण्याने भगवंत मिळेल. ज्याच्या अंदर गेलेच नाही, किती शोधा, मिळेल का? नाही मिळेल. किती सुवर्ण संधी आहे. या समयला कानाच्या द्वारे ठाकूरजी हृदयात चाललेले आहे. तुमचं ध्यान इकडे ठेवा, भटकू नका देऊ. साक्षात हे बीज आहे भागवताचे चतुर्श्लोकी बीज. भागवत ब्रह्माजी महाराज जो भगवान नारायण ब्रह्माजींना सांगत आहे. प्रथम श्लोक आहे की ऋते के प्रति साक्षात अहमेवा समेवाग्रे ना अन्य सत असत परम पश्चातम यदे तस्यम यो अवशिष्य सोस्यहम. द्वितीय श्लोक आहे ऋतीय के प्रति प्रत्येकच्या आत्मनि तद विद्यात्मनो माया यथा भासो यथा तम. याचा अर्थ आहे की ज्याप्रमाणे आकाशामध्ये 2 चंद्रमा दिसतो, असे डोळे करा, तो एकाचे 2 दिसते ना. आकाशात राहू आहे जो सूर्य आणि चंद्राचं ग्रहण करते पण दिसत नाही. तर अशा प्रकारे दृष्टी भेदाने 2 दिसते, आहे एकच. एकटी आई आहे, बाबा आणि आई एकच आहे. या दोघातून एक जन्माला बाळ आलेला आहे, पण तरी भेद दिसते. हा माझा, हा तुझा. हा भेद माया आहे. तो पहिला ईश्वर तत्व का वर्णन है, दूसरा माया तत्व का वर्णन है और तीसरा श्लोक भागवतामध्ये नारायण भगवान बोलते हैं. ध्यान से सुनना. भागवत कथा मनोरंजन के लिए नहीं है, मनाला शांत करण्यासाठी आहे. डोंगरेजी महाराज म्हणतात ज्याचं मन कथेमध्ये शांत नाही झालं त्याला तर मग अंतिम चितेवर शांत व्हावं लागेल.
मग कथेमध्ये शांत करा मनाला. या मनाची जी चाल आहे ना ती एवढी विद्रूप आहे, विकृत आहे की जन्मापासून आपण चाललेलो आहोत. अस्थिर आहोत. पण कथेमध्ये ज्याचं मन स्थिर होते तो वक्ता आणि श्रोता दोन्ही संत बनतात. आणि आजकाल कथा अशी चालू आहे की कथा नावाने, बाकी बस प्रलाप, बिना वजह की बातें, बिना कामाची, बिना भगवंताची, बिना अध्यात्माची. तर तशी कथा ऐकली नाही पाहिजे, पाप लागते. आणि ही विशुद्ध कथा चालू आहे म्हणून तुम्ही गंभीरतेने ऐका. याचं कथा श्रवणामध्ये गंभीर मन नाही आहे, एकाग्र मन नाही आहे, संतुलित मन नाही आहे, तो कथेत नाही आहे. शरीर कथेमध्ये, मन कुठे? दाही दिशी. मनाला एक स्थिर करा, एकाग्र मन, निरुद्ध मन. कथेच्या श्रवणाने मात्र, केवळ श्रवण मात्र, अजून काहीच नाही करायचं आहे. आई येते ना गोठ्यामध्ये, गाई रूपी आई. तर गाय आली तर तिच्या समस्त अंगामध्ये दूध असते. पण ती गाय जेव्हा आपल्या वासराला बघते, समस्त अंगातलं दूध कुठे येते? आचलमध्ये, स्तनामध्ये. आणि ते सर छोटंसं वासरू पूर्ण दूध, अंगातलं दूध प्राशन करून घेते. अशाच प्रकारे श्री शुकदेव महाराजांनी समस्त 16,000 वर्ष तपस्या करून जे भगवंताचं दर्शन केलेलं आहे, परात्पर भगवंताची लीला कथा श्रवण केलेली आहे, 100 वर्ष भागवताचं अध्ययन केलेलं आहे. अशी शुकदेव महाराजांनी ती भागवत आपल्याला दिली आहे. आणि समक्ष ठेवून भागवत तुम्हाला सांगतोय. माझ्या मुखातली काही गोष्ट नाही आहे. किती छान मी बोलत असेल, परंतु किती छान बोलणारा मोर खातो काय? सांप खातो. सांप खातो ना मोर. तो बोलना कितना भी अच्छा हो, पर क्या पता सांप खाए. अर्थात कैसा मन हो. तो आपल्या मनाने कथा नाही केली पाहिजे. कथा कशी? वाणी किती छान असेल भैया, वाणी कितनी भी अच्छी हो, मीठी लग रही हो, पर वो मन की कथा, मन माने उमेट, उमेट माने उल्टी, जो मन से बोलता है, मन का नहीं बोलना चाहिए. कौन सा बोलना चाहिए? शास्त्र का. तो शास्त्र समक्ष रखकर भगवान की कथा सुनो. यही पूर्व से परंपरा है. ये आजकल खड़े खड़े चलते फिरते, तिलक नहीं है, मंगलाचरण नहीं है, भगवान को प्रणाम नहीं है, और बोले कथा चल रही. भैया कथा नहीं चल रही है, ये व्यर्थ है. हमारा और आपका समय व्यर्थ है. तो अशा कथा ऐकल्या नाही पाहिजे. और तुम्हाला जे ऐकवत आहो ठाकुर जी सुन रहे. मैं तो ऐसे ही सोचता हूँ कि ठाकुर जी की सेवा में मैं कथा में जा रहा हूँ. मेरे भगवान, ठाकुर जी के भगवान ब्राह्मण है, तो मेरे ब्राह्मण देव ने बुलाया है. मैं तो ठाकुर की कथा में जा रहा हूँ, ठाकुर जी सुनेंगे. तो ठाकुर जी, हनुमान जी काय ऐकतात? देवाची कथा ऐकतात. आता हनुमानजी, नारदजी, दीपक सेन भगवंताचे पार्षद कथेला आलेले आहेत. त्या कथेमध्ये साक्षात मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत आणि आपलं मन 10 ठिकाणी चाललेलं आहे. तर किती आपलं भाग्य कमी असेल मग, आहे ना. म्हणून परम भाग्य, ध्यानपूर्वक ऐका. चतुर्श्लोकी भागवत सुनार आहोत. श्री नारायण म्हणतात, ईश्वराचं वर्णन केलं, माया तत्वाचं वर्णन केलं, आणि तिसरं जगत तत्व. जगत काय आहे? आणि यथा महंती भूतानी भूतेशीर्चावचाश्वनो प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. ज्याप्रमाणे मातीतून घडा बनतो आणि घडा फुटला तर मातीच राहते, अशाच प्रकारे जगत में जी लहर आहे, पाण्यामध्ये जे लहर दिसते, ती लहरामध्ये सुद्धा पाणीच आहे, पण विवर्त लहर दिसते आपल्याला, पाणी दिसत नाही. काय सुंदर लहरी चालू आहे. मराठीमध्ये लहर है ना, पाण्यावरची लहर. सही आहे. लाट, तो लाट दिसते, परंतु लाट नसून ते पाणीच आहे. अशाच प्रकारे जगामध्ये शत्रू, मित्र, मान, अपमान, सुख दुःख हे दिसते, पण सुख दुःख, मान, अपमान नसून ते सर्व भगवंतमय आहे, असं जाणलं पाहिजे. असं भगवंताने चतुर्श्लोकी भागवत बोला. आणि माया ईश्वर तत्व, ईश्वर की खोज नहीं होती है, ईश्वर का ज्ञान होता है, वो गुरु से लिया जाता है. माया की ज्ञान हो जाए कि समस्त जगत माया है, तो मन वैराग्याला प्राप्त होते, भगवंतामध्ये प्रेम होते. आणि तिसरा श्लोक जगत, अगर जगत की खोज होती है, खोज करके देखो शरीर में क्या है, हड्डी, मांस, रक्त, मूत्र, मल क्या है. अरे राम राम. जो देवता है ना, वो इस शरीर की इच्छा नहीं करते. ये मनुष्य शरीर बड़ा महाराज निकृष्ट शरीर है. इस शरीर में कुछ भी अच्छी चीज नहीं है. बताओ अच्छी चीज है क्या? एक वेळा ॲक्सिडेंट झाला, मी बघितलं, 2 व्हीलरचा ॲक्सिडेंट. एका माणसाचा हात तुटून 4 हात दूर पडलेला होता. तो माणूस इथे पडलेला, हात तिथे पडला, तर बघू नाही शकत आपण. बघू शकतो का? तुटलेला हात, 4 हात
असं झालं. तर अशा प्रकारे या शरीराचा एक सुद्धा अंग शुद्ध नहीं है. तो ऐसा पापमय शरीर है, ये अच्छा शरीर नहीं है, और फिर भी इस शरीर में अच्छी चीज क्या है? भगवान. उस भगवान का तत्व जानना चाहिए. इसीलिए माया को जानने से, ईश्वर को जानने से, जगत को जानने से अंतत्वगत्वा जिज्ञासा निर्माण होते. जिज्ञासा म्हणजे खोज. ती जिज्ञासा काय? एतावदेन जिज्ञासम तत्व जिज्ञासुनात्मना अन्वय व्यतिराख्याभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. सर्वत्र सर्वदा देवाला बघा की कालपर्यंत मी तंबाखू खात होतो, आता मला शुद्ध व्हायचं आहे. माझ्या या होठाने देवाचं नाव स्मरण करायचं आहे. या होठाने मला देवाचा प्रसाद ग्रहण करायचं आहे. ज्या मुखामध्ये मला देवाचा प्रसाद, ज्या बुद्धीने देवाचं दर्शन, त्या बुद्धीला मी विकृत कसं करू? मी तंबाखू नाही खाणार आजपासून, मी मद नाही खाणार, गुटके नाही खाणार. काय असते गुटक्यामध्ये? अरे राम राम राम. जी सडलेली सुपारी असते ना, त्या सुपारीमध्ये छिद्र पडतात, त्याला अळी असते. खूप 1, 2, 10 ट्रक भरून सुपारी ठेवल्या जाते. जेव्हा सडते त्या सुपारीपासून गुटखा बनतो. आता ज्या सुपारी सडलेली, आता त्या गुटखा तंबाखू हा आमचं जीवन आहे का? नाही. तेव्हा आजपासून मी पवित्र जीवन जगणार असा मनामध्ये संकल्प घेतला पाहिजे आणि जिज्ञासा केली पाहिजे. चतुर्थ श्लोक की मला देवा प्रित्यर्थ जगायचं आहे, मला देवाला डोळ्याने बघायचं आहे. देवाचं मुख आणि माझं मुख समोर अमोर होईल, तेव्हा मी माझं डोळे खाली नाही गेले पाहिजे. देवाला डोळे दाखवण्याची मला, देवाला बघण्याची मला योग्यता, पात्रता आली पाहिजे. अशा प्रकारे हळूहळू जीव शुद्ध होतो जिज्ञासाने. तो 4 श्लोकामध्ये महाराज भगवंताने, श्री नारायण भगवंताने ज्ञान दिलं. ब्रह्माजी महाराज ने चतुर्श्लोकी भागवत से ध्यान करके परम संविधान, या भागवताचं संविधान आहे. संविधान काय आहे? ध्यानपूर्वक ऐका. या भागवताच्या संविधानाच्या 10 कलमा आहेत. जसं भारतामध्ये संविधान आहे ना, रस्त्याने डाव्या हाताने चालावं, उजव्याने चाललं तर आपल्यावर केस होईल. आपण ॲक्सिडेंट केला या आपला झाला तर आपली गलती, त्याची नाही, कारण आपण डाव्या हाताने चाललो आहे ना. संविधान आहे. अशाच प्रकारे भागवताचं संविधान आहे. पहिला सर्ग, ईश्वराचा जोपर्यंत संकल्प आहे तोपर्यंत सृष्टी स्थिर राहणार. आपला संकल्प आहे हा मकान राहावं, तोपर्यंत राहते. आपलं संकल्प याला तोडून टाका, नवीन बनवूया, मोठं बनवूया, विशाल, तो तुटेल की नाही? तो देवाचा पहिला सर्ग, संविधानाचा पहिला वचन आहे सर्ग. दुसरा आहे प्रलय. चर अचर सर्वांचा प्रलय होणार. या शरीराची उत्पत्ती झाली, प्रलय होणार, हे सत्य आहे. तिसरा वचन आहे स्थान, एक मर्यादा. एक मर्यादापर्यंत, दगड पण एक मर्यादापर्यंत हळूहळू झीज होतो, माती पण हळूहळू रेती बनून जाते, झीज होते. तो देवाने एक मर्यादा स्थापन केली, तोपर्यंत वायू, अग्नी, जल एक मर्यादापर्यंत राहणार. चौथा संविधान सांगितला पोषण. भगवान भक्तांचं कथेच्या द्वारे पोषण करतात. ध्यानपूर्वक ऐका. त्याच्या जीवनात कथा नाही, तो भक्त असून सुद्धा धीरे धीरे अभक्त होऊन जाईल. त्यामुळे हरी कथा परम आवश्यक आहे. 5वं संविधान सांगितलं मनवंत. मनु महाराज 71 चतुर्युगीपर्यंत एक मनु महाराजांचं राज्य. असे 14 मनु जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्माजीचा एक दिवस होतो, मनवंतर. 6वा सांगितलं कर्मबंधन, वासना, उती म्हणतात त्याला. आपली कर्मबंधना जे आहे ना, तेच आपल्याला जन्म मरणामध्ये पाठवतात. पुढच्या जन्मी विंचू बनावं लागेल, तो दुसऱ्याला डंख मारतो जास्त विनाकारण. पुढच्या जन्मी काय म्हणतो? विंचू. आणि विंचू कसा असतो? विंचवाची आई कशी असते? जन्म देताच मुलांना असते, विंचू स्वतः घेऊन खाऊन घेते. सांगा, विंचवणाची आई जी असते ती जन्म देताच मुलांना खाऊन घेते. असे भयंकर योनीमध्ये जावं लागेल कर्मबंधनाने. म्हणून याच जन्मी आम्हाला भागवत ऐकून हळूहळू कर्मबंधन सोडायचं आहे. शुकदेव महाराज म्हणतात, परीक्षिता 7वं ईशान कथा, भगवान आणि भक्तांची कथा. 8वी आहे भगवान सर्व शक्ती सहित प्रकट झालेले आहे. 9वा आहे मुक्ती, या जीवाला मुक्ती प्राप्त व्हावी अशी संविधान. आणि 10वा आहे जागृत, स्वप्न अशी सुषुप्तीमध्ये तोच एकमात्र आश्रय आहे, नारायण. नारायण तोच एकमात्र आश्रय आहे. असं 10 संविधानाचे अर्थ सांगितलेले आहेत. महाराज अशी भागवत ब्रह्माजींनी सृष्टीचं वर्णन आहे, सर्व भूमंडलाचं, खगोलाचं वर्णन आहे विशाल तृतीय स्कंदामध्ये. आणि हे परीक्षिता
तुझे प्रश्न केलेले होते तेच प्रश्न विदुर महाराजांनी मैत्री ऋषीला केले. विदुर आणि मैत्रियांची कुठे मुलाखत झाली तर सांगण्यासाठी प्रथम श्री उद्धव आणि विदुरांचा संवाद सांगितलेला आहे की भगवंताचा अंतसमय द्वारकेला स्वधाम गमन झालं आणि त्या समयाला 11व्या स्कंदामध्ये ही कथा आपण ऐकूया. भगवंताने उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे. ती ज्ञानानंतर उद्धवाला भगवान म्हणतात की उद्धवा आता तू बद्रिक आश्रम मध्ये जा. बद्री आश्रम जिथे माझा आश्रम आहे, मी नारायण रूपामध्ये तपस्या करत आहोत, तिथे जा तप कर. तर त्यापूर्वी उद्धवजी महाराज वृंदावन आले. वृंदावनामध्ये उद्धवजी महाराजांनी साक्षात विदुरजी महाराजांचं दर्शन केलं. विदुरजी महाराज तीर्थयात्रा करून आलेले आहेत आणि विदुरजी महाराजांना सांगितलं की भगवंत, विदुरजी महाराजांनी प्रश्न केले, अरे उद्धवा तू भगवंताचा मित्र आहे, द्वारकेचा मला समाचार सांग. तर तेव्हा उद्धव महाराजांनी सांगितलं की भगवंत स्वधामाला गेलेले आहेत आणि समस्त महाराज भगवंताचं जे कूळ होतं ते समस्त कूळ द्वारका जलामध्ये समाप्त झालेली आहे. बघा, गृहस्थामध्ये पुत्र पौत्र राहते है ना, कुलदीपक राहते आणि साधू संतांच्या आश्रम नाही राहत. संत नाही, संतांच्या घरी मुलं बाळ राहत नाही, तिथं ज्ञान राहते. तर भगवंताचं ज्ञान राहिलेलं आहे उद्धवाच्या रूपाने. भगवंत संत यांचे शरीर राहत नाही, अपितु त्यांचं ज्ञान राहते. परंतु संसारामध्ये काय राहते, मुलं कुळ दीपक संतती. संसारामध्ये संतती राहते आणि संतांपाशी संतती नाही, ज्ञान राहते. तो आज तेच ज्ञान विदुरजी महाराज म्हणतात उद्धवा मला दे. तर तेव्हा भगवान जेव्हा अंतसमयी द्वारकेला स्वधाम गमन करत होते त्यावेळेस भगवंतांनी विदुरजीची आठवण केली होती. ध्यानपूर्वक ऐका. देव कोणाची आठवण करते, जो संकल्प घेतो की मला वर्षातून एक वेळा भगवंत विठ्ठल रुक्मिणी मंदिराला वस्त्र दान करायचे आहे. ज्याच्या घरातले वस्त्र देवासाठी येते ना, अथवा जो देवाच्या सुखाची इच्छा करतो की मी मंदिरामध्ये वर्षातून एक वेळा देवाला कपडे प्रदान करणार, वस्त्र जीवा सुवासो परिवेश आसा, देवाला जो वस्त्र तो देव त्याची आठवण करते. वर्ष झाला आता हा माझा भक्त माझ्यासाठी वस्त्र आणणार आणि शास्त्र म्हणतोय जो देवाला वस्त्र अर्पण करतो त्याला सायुज्य मुक्ती मिळते. मंदिरामध्ये वस्त्र अर्पण केल्याने काय मिळते, सायुज्य मुक्ती. भगवंताच्या समान देह प्राप्त होतो, दिव्य देह, भक्तमय देह. जसे ध्रुवजी प्रल्हादजी भगवंताच्या धामात आहे. तो ऐसे ही श्री उद्धवजी विदुरजींना सांगतात की अंत समय विदुरजी तुमची आठवण देवाने केली होती. बघा, एक आहे की आपण देवाची आठवण करू आणि एक आहे की देव आठवण करतात विदुरांची. अशा भक्तांची आठवण भगवंत करतात. तो कैसे आठवण करते, कैसे भगवान कैसे याद करते भक्त को. मिसरी से मीठो नाम हमारी राधा रानी को. मिसरी से मीठो नाम हमारी राधा रानी को. राधा रानी को हमारी श्यामा प्यारी को. राधा रानी को हमारी श्यामा प्यारी को. मिसरी से मीठो नाम हमारी राधा रानी को. मिसरी से मीठो नाम हमारी राधा रानी को. ध्यान से सुनो, ध्यान से सुनो कि राधा रानी कौन है. राधा रानी गुरु है. जो वृंदावन में गुरु का स्मरण करता है, राधे राधे बोलता है, उसी को कृपा होती है, वृंदावन में वास होता है, वृंदावन का दर्शन होता है, ठाकुर जी के नित्य दर्शन होते हैं. इसलिए भक्त लोग राधे राधे साक्षात बोलो रुक्मिणी नाथ भगवान की. मिसरी से मीठो नाम हमारी राधा रानी को. मिसरी से मीठो नाम हमारी राधा रानी को. राधा रानी को हमारी श्यामा प्यारी को. राधा रानी को हमारी
राधा रानी की बगीची. काय नाव आहे? राधा रानी की बगीची. और त्या बगीचीमध्ये आज सुद्धा रोज नित्य कृष्ण भगवान आणि श्री राधा राणी रास करतात. रास हा शब्द काय आहे? गीतेमध्ये रस शब्द आहे. रस म्हणजे भगवंताचा भक्तीचा रस. आणि रास काय आहे की देवाचा जो आनंद आहे, साक्षात देवाची आपण आठवण करू तो आपल्याला रस मिळतो, परंतु देव भक्ताची आठवण करते त्याला रास म्हणतात. परम भक्ताने श्री राधा राणी आहे. आणि अधिक मास मध्ये साक्षात नारद बृहत पुराणामध्ये लिहिलेले आहे. हा अधिक मास श्री राधा रासेश्वरी राधा राणीचा महिना आहे. या महिन्यामध्ये साक्षात भगवती श्री राधा राणी कृष्ण भगवान महारास करतात. 60,000 करोड गोपियांसोबत भगवंताचा महाराज असं वर्णन लिहिले आहे. भगवती राधा राणी सिद्ध क्षेत्रामध्ये गोलोकाची स्वामिनी म्हणून श्री वृंदावनामध्ये आली. आणि वृंदावनामध्ये भगवती श्री राधिका रासेश्वरी महाराणी 3 करोड गोपियांच्या सोबत भगवान कृष्णाचे 3 करोड रूप निर्माण झाले आणि महाराज. आणि ते स्थान म्हणजे राधा राणीची बगीची. कोण बगीची सांगा? राधा राणीची बगीची बघितली? 2-3 मातांनी बघितली. फार गुप्त स्थान आहे. तिथे प्रेमानंदजी महाराज नाव ऐकलं? प्रेमानंदजी महाराज वृंदावन. तो राधा रानी के उस स्थान का जल पूज्य प्रेमानंद जी महाराज जी स्वयं नित्य प्राशन करते, ऐसा मैंने सुना है. जैसे गंगा जी का जल संत लोग वही जल पीते. अपने घर में गंगा जल ला के रखो और 1 लीटर या 10 लीटर पानी में 2 बूंद डाल दो. गंगा जल में नहीं पानी डालना, गंगा जल डालना, तो वो जल गंगा जल हो गया. पूरा घर का जल वो पियो. रोज गंगा जल पीने का सौभाग्य मिलेगा. जो गंगा जल पीता है और उसका मरण भी हो जाए, पेट में गंगा जल हो और 7 दिवसाच्या अंदर मरण हो जाए तो भी उसको गंगा की समान मुक्ति मिलती है. बताओ. तो महाराज पर जो कांदा लहसुन खा के मर जाए, अभी इस समय कांदा लहसुन पेट में और मर जाए तो उसको दुर्गति होती है. इसीलिए किमान दिवाळी, पौर्णिमा, भागवत पवित्र दिवसामध्ये कांदा लहसुन को नहीं खाना है ना. कांदा लसूण नाही खाना. जो दिवाळीच्या दिवशी बिना कांद्या लसूणाचे पकोडे बनवतो, भोजन बनवतो, महालक्ष्मी भगवतीला नैवेद्य लावतो, त्या घरामध्ये तुळशी दलपत्र टाकून त्या घरामध्ये वर्षभर महालक्ष्मीचा वास होतो, असं शास्त्र वाचन मी आई या डोळ्याने स्वाध्याय केलेला आहे. दिवाळी हा भगवती महालक्ष्मीचा प्रागट्य दिवस आहे. आपण दिवाळीला पूजा करतो ना, पण आपण एवढे चतुर लोक आहोत की देवासाठी अलग बनवतो आणि आपल्यासाठी बढिया कांदे लसूणाचे भजे बनवतो. हम तो कांदे लसूण खाएंगे, भगवान आपको बिना कांदे लसूण का, असं नसतं. जो आपण ग्रहण करतो तेच आपले देवता करते. म्हणून किमान दिवाळीच्या दिवशी बिना कांद्या लसूणाचं भोजन नैवेद्य देवाला लावलं पाहिजे, आहे ना. तो दिवाळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी भागवतामध्ये अशी जो पवित्र आहार करतो, त्याला भक्तीची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. कथा सांगतात, उद्धवजी महाराज म्हणतात, विदुरजी अंत समय भगवंताला वैराग्य आलेले आहे. देखो, भगवंताला सुद्धा वैराग्य येते, तो या जीवाला काय नाही यायला पाहिजे. और समस्त भोग वैभव, महाराज जिथे 9 लाख सोन्याचे द्वार आहे, घर आहे, अशी द्वारका समस्त कार्तिके जैसा पुत्र. कार्तिके कोण आहे? साक्षात सांब म्हणून आलेला आहे. जांबवती पुत्र सांब, कार्तिकेय सांब होते. महापराक्रमी विष्णू अवतार तेच सांब म्हणून आले. साक्षात नारायणाचे पुत्र कामदेव, साक्षात भगवंताचे पुत्र प्रद्युम्न म्हणून आलेले आहेत. एवढे समस्त सुख वैभव सर्व काही असताना भगवंतांनी वैराग्य धारण केलं आणि समस्त द्वारका सोडली आणि भगवान आपल्या धामात गेले. तो देवाला सुद्धा सर्व सुख स्तुती भोग सामग्री सर्व अधीन असून सुद्धा सर्व भोगांना देव त्याज्य करतो. या भोगावर देव विश्वास करत नाही. आपल्याला पण या समस्त संसाराचे जे काही सुख भोग मिळते ना, यातून सुख नाही आहे असा विचार केला पाहिजे. बार त्या सुखामध्ये सुख आहे, त्या भोगामध्ये सुख आहे. पुन्हा पुन्हा किती 10-20 गुलाबजामुन खा, मग समजून येते डायबिटीज काय असते. ठीक आहे, सुंदर गुलाबजामुन देवाला नैवेद्य लावून 1-2-4 खाल्ले, ठीक आहे. पण मी असा माणूस बघितला की 10 आले तर अजून येऊ द्या. अरे काय छान रात्रीची काल कडी झाली,
आम्ही घरी जेवण प्राप्त झालं, कढ़ी और शाम को कढ़ी और खिचड़ी, भगवंताला फार प्रिय है खिचड़ी का भोग। तो खिचड़ी बड़ी प्यारी बनी, कढ़ी बहुत अच्छी बनी, तो एक कटोरी और पी ली। भोजन हो गया, फिर भी अच्छी लगी तो पी ली, तो एक कटोरी ठीक है। अब अच्छी लगी तो 4-5 कटोरी पी जाओ तो गलत हो जाएगा, है ना। तो मर्यादा में भगवान ने जो सुख सुविधा दी है, मर्यादा से भोगना चाहिए। अधिक जो है वो ऐसा भोग नहीं करना चाहिए। आणि भगवान उद्धवजी म्हणतात की विदुरजी, भगवान स्वधाम गए, तदनंतर विदुरजींना ज्ञान प्राप्तीसाठी मैत्री ऋषींच्या चरणी पाठविलं आणि मैत्री ऋषी श्री हरिद्वार क्षेत्रामध्ये राहतात। मैत्री ऋषींनी 5 वर्ष की उम्र में महाराज भगवान वेदव्यास जी से सरस्वती मंत्र लिया था। ध्यान से सुनो, मैत्री ऋषि 5 साल में माँ सरस्वती का मंत्र ब्रह्म वैवर्त पुराण में है। हाँ, वो मंत्र ओम श्रीम क्लीम ऐम, ऐसा भगवती का मंत्र, सरस्वती नमः, नमो नमः, भगवती का मंत्र लिया और भगवान मैत्री ऋषि जी ने समस्त जीवन तपस्या, आराधना भगवान श्री कृष्ण की प्राप्ति के लिए महाराज आज गंगा किनारे तप कर रहे हैं। विदुर जी ने प्रश्न